नमस्कार मित्रांनो, जगातील सर्वात क्रूर सत्य कोणतं आहे माहीत आहे का? एखाद्या चेहऱ्यावरील हसू नाही, तर त्यामागे लपलेली तिची खरी मानसिकता आणि गेम प्लॅन ओळखणं. विशेषतः जेव्हा एखादी स्त्री भावनिकदृष्ट्या तुमच्यात गुंतू लागते, जेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल जागा निर्माण होते, तेव्हा ती कधीच गुडघे टेकून थेटपणे तिच्या भावना व्यक्त करत नाही. ती तुम्हाला ताटात वाढल्यासारखं कधीच सांगणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. उलट ती तुमच्याभोवती अशा काही विचित्र परीक्षांचं जाळं विणायला सुरुवात करते, ज्यामध्ये जगातील 90% पुरुष स्वतःचा स्वाभिमान आणि बुद्धी पूर्णपणे गमावून नापास होतात. आणि जेव्हा एखादा पुरुष परीक्षेत अपयशी ठरतो, तेव्हा त्याला वाटतं की ती अचानक बदलली, तिने मला धोका दिला. खरी गोष्ट यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. ती बदललेली नसते, ती एक मानसिक शिकाऱ्यासारखी लांबून उभी राहून तुमच्या प्रत्येक हालचालीत, तुमच्या रिॲक्शनचं ती बारीक निरीक्षण करत असते. ती पडताळून पाहत असते की तुम्ही चार गोड गप्पा मारून उड्या मारणारे आहात, साधे पुरुष आहात, की तिच्या मनातील न बोललेले शब्द आणि तिची सायकोलॉजी समजून घेणारी खरी ताकद तुमच्यात आहे का? मानसशास्त्राच्या भाषेत याला पॉवर म्हणतात. मित्रांनो, जिथे ती स्त्री नकळत तुमच्यातील पुरुषांच्या मानसिक कणखरतेची परिसीमा तपासते. जेव्हा आज मी तुम्हाला नेमक्या कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा परीक्षा आहेत जी स्त्री नकळत कोणकोणते सायकोलॉजिकल तुमच्यासोबत गेम खेळते, याचा संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुम्ही 100% उत्तीर्ण व्हाल. आणि पुरुषांची व्हॅल्यू बनवण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, कधीच पुरुषाची ही असुरक्षितता स्त्रीच्या मनातील आकर्षण एका झटक्यात संपवून टाकते. स्त्रियांना निसर्गतःच असा जोडीदार हवा असतो, ज्याला स्वतःच्या मूल्याची पूर्ण जाणीव असते, ज्याला माहीत असतं की मी सर्वोत्तम आहे आणि मला या जगात कोणासोबतही स्पर्धा करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकून शांत राहता, चेहऱ्यावर एक हलकं हसू ठेवून ती गोष्ट मोठ्या मनाने हाताळता, तेव्हा तुमचं हाय व्हॅल्यू स्टेटस तिथे सिद्ध होतं. तिला कळून चुकतं की ती या माणसाला स्वतःच्या स्थानाची पूर्ण खात्री आहे. त्याला गमावण्याची भीती नाही, तर त्याला गमावण्याची भीती मला असायला हवी. तुमचा आत्मविश्वास इतका पोलादी आहे की हे पाहिल्यावर ती तिथेच थांबत नाही. जेव्हा ती तुमचा आत्मविश्वासाला तडे देणे सोपं नाही, तेव्हा ती तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी तुमची अशी थेट भावनिक वाद घालायला आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तोंड फुगवून बसायला सुरुवात करते. ज्या मागचा तिचा खरा हेतू समजण्यासाठी पुरुषांना बुद्धी चक्रावून जाते. आणि तिचा हा गेम आहे आणि ती तुमची सहनशीलता. मित्रांनो, हा दुसरा गेम म्हणजे तुमची सहनशीलता तपासणारी परीक्षा. अत्यंत क्षुल्लक आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रचंड राग दाखवणे. जेव्हा एखादी स्त्री मनातून तुमच्यावर अधिकार गाजवू लागते, तेव्हा तिची सर्वात पहिली अपेक्षा हीच असते की समोरच्या पुरुषाने तिच्या मनातील न दाबलेल्या अवस्था ओळखाव्यात. म्हणूनच ती अचानक अशा काही गोष्टींवरून तोंड फुगवून बसेल ज्यांचा काही लॉजिक नाही, काही संबंध नाही, लांबून काही संबंध नसतो. कदाचित तुमच्याशी हुज्जत घालेल, पूर्वीसारखा वेळ देत नाहीस, किंवा तुझं माझ्याकडे लक्ष नसतं, किंवा तू समजून घेत नाहीस. आता बऱ्याच पुरुषांची बुद्धी इथे कामातून जाते. त्यांना प्रश्न पडतो की एवढ्या किरकोळ विषयांवरून एवढं मोठं महाभारत घडवायची काय गरज होती? पण भावांनो, खरी सायकोलॉजी इथेच लपलेली आहे. ती केवळ तुमच्याशी भांडत नसते, तर तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी भांडत नसते. तर मित्रांनो, ती तुमच्यासोबत मानसिक स्थिरतेची परीक्षा घेत असते. स्त्री कधीच त्या पुरुषावर आपला राग किंवा तिचा अहंकार दाखवत नाही. ज्याच्याबद्दल तिच्या मनात कोणतीही भावना नसते, त्याच्याबद्दल त्याच्या मनात खोल ओढ नसते, त्यांच्याकडून ती कसलीच अपेक्षा ठेवत नाही. सर्वात जास्त अपेक्षा असतात त्या तुमच्यावर असा राग काढते, कारण ती तुमचं निरीक्षण करत असते. ती पाहत असते की तुम्ही तिच्या या भावनिक वादाला शांतपणे हाताळू शकता का. तुम्ही स्वतः आक्रमक होऊन, शिवीगाळ करून किंवा चिडून तिच्यापेक्षा लहान किंवा हिंसक बनत जाता. जो पुरुष तिच्या या रागाच्या भरात ताबा सोडत नाही, तिच्या आरोपांना लॉजिकने खोडून काढण्याऐवजी तिच्या पाठीवर हात ठेवून तिला शांत करतो, तो तिच्या मनावर कायमच ताबा मिळवतो. स्त्रियांना या नैसर्गिक हाताचा असा पुरुष हवा असतो, त्यांचा जो तुम्ही
तिला सहज शांत करू शकेल, जो त्यांच्यासमोर रागाने शांततेची ढाल बनेल. जर तुम्ही तिच्या या लहान सहान रुसण्यावरून स्वतःचा संयम गमावलात तर ती मनातून समजून चुकेल की हा माणूस किती असमर्थ आहे किंवा येणाऱ्या कौटुंबिक किंवा मानसिक संकटांना तोंड देण्यासाठी हा पूर्णपणे असमर्थ आहे. पण जेव्हा तुम्ही तिच्या रागाच्या वादळाला आपल्या शांततेतून पूर्णपणे त्या नात्याला चक्रव्यूहातील काही सर्वात कठीण घातक समजली जाणारी परीक्षा तुम्ही पार करता, तेव्हा ती समजून जाते की हा नक्कीच ही गोष्टी प्रेमात करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते.